हाय गाईज, वेलकम बॅक टू माय फॅशन चॅनल। आज मी तुम्हाला मेथीचे लाडू थंडीसाठी कसे बनवले ते सांगत आहे। ही रेसिपी मी स्वतः बनवलेली आहे आणि प्रश्न असा होता की मला या लाडूमध्ये गुळाचा पाक पण टाकायचा नव्हता, साखर तर मुळीच टाकायची नाही, थोडंसं गूळ टाकून करायचे होते आणि कसं करायचे हे माझं चाललेलं होतं। त्याच्यानंतर मला तूप पण टाकायचं नव्हतं। नंतर मी विचार केला चला करून बघूया आणि हे बघा छान खुसखुशीत आणि खमंग असे लाडू झालेले आहे। घरामध्ये सुगंध याचा असा दरवळला की मी तुम्हाला काय सांगू, आणि चविष्ट तर खूपच आहेत। तर चला बघूया याच्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे। सर्वप्रथम मी मल्टीग्रेन गव्हाचा आटा 1 वाटी घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी थोडंसं अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। त्याच्यानंतर काजू आहेत, बदाम आहेत, तर अर्धी वाटी तुम्हाला घ्यायचे त्याप्रमाणे तुम्ही घ्या। मी 2 वाटी खोबरं घेतलेलं आहे, मेथी मी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर खसखस आहे, वेलची आहे, हिरवी वेलची घेतलेली आहे, खसखस आणि चारोळी पण घेतलेली आहे। ह्या सगळ्या गोष्टी घेताना मी खसखस भाजून घेतलेली आहे, चारोळी थोडीशी भाजून घेतली आहे, सुकं खोबरं भाजलेलं आहे, त्याच्यानंतर मेथी दाणे भाजून घेतलेले आहेत, काजू बदामसुद्धा थोडं भाजून घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ गुलाबी होईपर्यंत खमंग भाजून घेतलेलं आहे। आणि मग सगळ्या गोष्टीसाठी मी मिक्सर घेतलं आणि मिक्सरमध्ये जेव्हा मी खोबरं टाकलं त्यावेळेला ते खोबरं एवढं छान दळलं मी मिक्सरमध्ये की त्याचं तेलच निघालं, जसं काय त्याच्यामध्ये तेल तूप टाकलेलंच आहे। मग नंतर मी गव्हाच्या पिठामध्ये ते सगळं मिसळायला सुरुवात केली, एक वस्तू त्यामध्ये टाकत ते एवढं सुंदर झालं की मी तुम्हाला काय सांगू। आणि नंतर मी लाडू बनले आणि हे बघा हे लाडू किती छान झालेले आहेत आणि हे मेथी लाडू आहेत, थंडीच्या दिवसात खायला खूप चांगले आहेत। त्याच्यामध्ये जर मी काय सांगायला विसरले असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देणार। आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।